बऱ्याचदा आपण पूर्वग्रह दूषित चष्म्याने जगाकडे बघतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण पूर्वग्रहाच्या आधारे निर्णय घेऊन मोकळे होतो. पण हे गृहीत धरणं आहे ना, हे गृहीत धरणं आपण थांबवलं पाहिजे. एका विशिष्ट वेळी व्यक्ती अशी वागली म्हणजे दुसऱ्या वेळीही ती तशीच वागेल असं नाही होत. माणसामध्ये बदल होतात. सुधारणांची अपेक्षा ही आपण नेहमीच ठेवली पाहिजे, तरच आपण काहीतरी बदल घडवू शकतो. नमस्कार, मी चंचला बिले आज तुम्हाला याच अर्थाचे काही विचार सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. तुमचे जीवन घडवणे हे तुमच्या हातात आहे. मग तुम्हाला कुणी घडवावं अशी अपेक्षा दुसऱ्यांकडून कशाला? तुमची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमचा वेळ. ज्या कुणालाही आपला वेळ द्याल तो पूर्ण विचार करून द्या. जी गोष्ट आपल्या मेहनतीवर आपण मिळवू शकतो ती दुसऱ्यांकडून मागून आपले महत्त्व कमी करू नका. शब्द हे सूर्यकिरणांसारखे असतात. सकाळचे कोमल किरण आपले शरीर मन प्रफुल्लित करते. त्याप्रमाणे कोमल शब्द सुद्धा आपल्या मनाला सुखावतात, उभारी देतात, फुलवतात. दुपारचे सूर्याचे किरण आपल्याला तापवून टाकतात. त्याचप्रमाणे प्रखर शब्द सुद्धा आपले हृदय जाळून टाकतात. मग आपण कशा प्रकारचे शब्द वापरायचे हे आपणच ठरवले पाहिजे. मनुष्याने कितीही सांभाळले तरी अंधारामध्ये सावल्या, म्हातारपणात त्वचा व अंतकाळात संपत्ती साथ देत नाही. तुम्ही कितीही बरोबर असा, पण काही लोक तुमचा द्वेष करतीलच, कारण सगळेच लोक सत्य स्वीकारू शकत नाहीत. जीवनभर जर तुम्हाला आनंदात राहायचं असेल तर स्वतःला असे बनवा की कुणी तुमच्या बरोबर असो किंवा नसो, तुम्ही आनंदीच राहाल. ज्या व्यक्तीला कुणीच सुधारू शकत नाही त्याला वेळ व परिस्थिती सुधारते. आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस.